तू एखादं फळ वगैरे सोबत ठेवतेस का? कारण की तासभर वेटिंग लागेल असा अंदाज आहे बरं का. हो आई. दिशा हा? हे घे पाण्याची बाटली पण असू दे. हो. गौरी आवरून येणार होती, तिचं काय झालं? अहो येतली ती तुमचीतलंय का? वेळेची पक्की आहे अगदी. आणि तिचा नाश्ता? अहो ती येईल आपल्या घरी खाऊन. नाही, आल्यावर विचारेन मी त्या का. माझी पण ती लाडकी नाथ हा ना, माझ्या नाथ सुनेसारखी. काय ग मोबाईल का बघतस? काही नाही, किती वाजले बघते. का ग कोणाची वाट बघतस? अगं गौरीची. चल अगं येतली ती. हो. कशाक टेन्शन घेतस तू? येतली. शेफ, शेफ पोळी भाजी करून ठेवली आहे, वेळेत जेवण घेतो. तुला चहा देऊ का? तुला चहा देऊ का? तुझ्याशी बोलते मी. तुला बोलायचं नाहीये का? नहीं बोलना. बोलायचं नाहीये म्हणजे? शिव कमाल करतोस तू. काल तू सगळे हे सुरू केलंस ना. मी नाही म्हणत होते तरी आई बाबांसमोर तू तो विषय काढलास. गुड न्यूज बद्दल त्यांना सांगितलं सुगास आणि तुला माहित असून सगळं खोटं बोललास. आता तुझ्यामुळे मला डॉक्टरकडे जावं लागतंय बाबांसोबत. त्याचं काहीच नाहीये आणि बोलायचं नाही म्हणतोस तू. तू का चिडतोयस माझ्यावर? मी चिडायला हवं ना? मजाक कर रहे थे गौरी जी, आप भी तो जानती मजाक कर रहे थे. हम भी नहीं चाहते कि हमारा बच्चा इन तकलीफों में पैदा हो, कि उसे जिंदगी की शुरुआत करते ही स्ट्रगल करना पड़े. हम भी नहीं चाहते ना. हो पण मग बाबांसमोर का मस्करी केलीस तू? उगाच नको ते टाकलेस त्यांच्या डोक्यात. बाबांनी विषय काढला होता का? नाही ना? नहीं, उन्होंने विषय वहां पे नहीं निकाला था. पर जब हम आपके लिए आइसक्रीम लेने गए थे ना, तब बात की थी ना हमसे. जब आप उनके पास अचार लेने गई थी ना, तब से उनके दिमाग में ये वाली बात. उस दिन आपको फोन किया, बोला दूध पीने को, हमें बातें सुनाई. देखिए गौरी जी, हमने सारी बातें सुनी, कुछ रिएक्ट नहीं किया, पर अच्छा नहीं लगा हमें. अपने बीवी बच्चों का ध्यान हम रख सकते हैं ना. हो शिव, पण काळजीने सांगितलं असेल ना त्यांनी. गौरी जी देखिए, काळजी का मतलब ये नहीं होता ना कि आप इंटरफेयर करें किसी की जिंदगी में. हमें पता है प्रेग्नेंट नहीं, पर बाबा को भी ये समझना चाहिए कि कम से कम इस मामले में उन्हें इंटरफेयर नहीं करना चाहिए. कोई तो मामला ऐसा हो, कोई तो बात ऐसी हो जो हमारे बीच में हो, जिसमें बाबा इन्वॉल्व ना हो. मतलब जो बात हम पति पत्नी मिलकर सॉल्व करें. गलत चाहते हैं क्या? नाही नाही नाही, हे बघ, आय एम सॉरी, तुझं काहीच चुकीचं नाहीये. मला माहित नव्हतं ना हे सगळं, म्हणून मी चिडले, वैतागले. पण मला एक सांग, बाबांना जाणीव करून द्यायची ही कुठली पद्धत आहे? एवढा का त्रास द्यायचा त्यांना? क्यों? त्रास से वो ही दे सकते हैं. मतलब ससुर जी उल्टी सीधी हरकतें करे तो ठीक है, हम करे तो गलत है. वाह वाह वाह. हो हो, शांत हो. माहितीये मला तू सॉलिड आहेस. तो सॉलिड तो है ही हम. चल आता माझ्यासोबत. कहाँ? बाबा वाट बघत असतील, चल. हम क्यों चले? सॉलिड आहेस ना तू? मग चल माझ्यासोबत उन्हात. डॉक्टरांकडे जायचंय. अब जाइए ना अपने बाबा के साथ. आपके बाबा के होते हुए वैसे भी आपको ऊन तो लग ही नहीं सकती. जाइए पापा के साथ जाइए. जाते मी, तू नको येऊस आता. हमेशा हमें पीछे जाना पड़ता है. अरे चला निघूया. हा, आपण ऑटोनीच जाऊया बरं का. बस बीस काही दगदग नको. हा, हो आई. मी गाडी काढतोय. अहो कशाला, आम्ही जातो ना तिघी जणी. हा, आणि रस्त्यावर खूप गर्दी असेल, आता ट्रॅफिक असेल, तिकडे पार्किंग आहे आपल्याला माहिती नाहीये. असू दे, मी मॅनेज करेन. अगं पण अहो काल ठरलंय ना आता आपलं. शांत राहा ना जरा. अरे आलात तुम्ही, या.
गो नाश्ता करणार काय दोघा? नहीं अजी, खा के आए हम. तू आईबरोबर जातेस ना? हा कशाला आलोय आवरून? बाबा मला जरा बोलायचंय तुमच्याशी. डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर बोलूया. आता उशीर होते, निघा तुम्ही. हा चल. पण बाबा हो ऐकून. मी येऊ का? आई तू? निशा, कशी आहेस तू? ताई कशा आहात तुम्ही? छान. आजी कशा आहात? सावंत भाऊ बरे आहेत ना? मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आली इथे. गो सरे काय हो आता कसली मध्येच माफी मागतात? नाही आमच्याकडे आता तसं सगळं चांगलं चालला. हो नाही बरोबर आहे तुमचं, पण माझ्या मुलीमुळे मध्ये सगळं बिनसलं होतं ना, त्याची माफी मागायला आली आहे मी. अहो आता कशाला जुन्या गोष्टी उगाळून काढायच्या नाही का? निशासाठी आणि आमच्यासाठी तो विषयच संपलाय आता. आणि काय आता तिच्या या अवस्थेत आपण तिला त्रास होईल असं बोलूया नको काय? ताई तुम्ही किती समजूतदार आहात हो. माझ्या लेकीचा किती विचार करताय तुम्ही. आणि मी तिची आई असून असं चुकीचं वागत आले. म्हणजे तिला कधी समजावून सांगितलं नाही की बाई सासरच्या माणसांशी असं वागू नकोस तू. तिच्या चुका पाठीशी घालून सतत तिला साथ देत आले. आणि तिची चूक उघड झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांची माफी मागायची तर ते सोडून तिला रस्त्यावर सोडून निघून गेले मी. म्हणजे मी तिची आई असून माझ्या लेकीशी मी अशी वागले आणि तुम्ही तिच्या सासू असून तुम्ही तिला माफ केलं तो ताई. असू दे ना आता हे सगळं का बोलताय तुम्ही? झालं गेलं गंगेला मिळालं असं समजूया. बघितलंस निशा, बघितलंस? तुला त्रास होईल असं काहीही वागलेलं त्यांना आवडत नाही. नाही म्हणजे मला या माणसांचा चांगुलपणा माहितीच होता म्हणून तर तुला इथे सोडून मी गावाला जाऊ शकले ना. नाही आणि मला चांगलं माहिती होतं की माझी पोरगी एकटी घरात आहे हे कळल्यानंतर ताई आणि सावंत भाऊ तिला भेटायला जाणार, तिला माफ करणार आणि तिला आपल्या घरी घेऊन जाणार. म्हणजे त्यांच्या कर्तव्यात ते जरा सुद्धा कसूर करणार नाहीत. आपल्या सुनेला मी तिला मुलगी मानलेलं आहे. आणि काय आहे आम्ही हे मनापासून केलंय, फक्त कर्तव्य म्हणून नाही केलंय. ताई खरंच तुम्ही खूप मोठी माणसं आहात हो. खरंच खूप मोठी माणसं आहात. म्हणजे तुमच्याकडे बघितलं ना की मला माझी लाज वाटते. कसं वागली मी माझ्या मुलीशी असं? नाही पण आता नाही मी असं वागणार. अहो माझ्या लेकीकडे गोड बातमी आहे आणि तिची पहिलीच वेळ आहे ना. आता मला तिची काळजी घ्यायची आहे. म्हणजे तिला डॉक्टरांकडे न्यायचंय, तिला काय हवं काय नको हे सगळं बघायचंय आणि ही सगळी जबाबदारी माझी आहे आणि ती जबाबदारी आता मी पार पाडणार. अहो नाही नाही असं सगळं करायची काही गरज नाहीये. आम्ही सगळे इथे काही असं नका म्हणू. माझ्या लेकीचं पहिलं बाळणपण आहे आणि ते बाळणपण मला करू द्या तुम्ही.
आणि ते जर तुम्ही मला करू दिलत ना तरच बाई मी समजेन की तुम्ही मला माफ केलं. ठीक आहे निशा, बाबा तुम्ही म्हणाल तसं. निशा जाई तिला उद्या डॉक्टरांकडे घेऊन जा. चला. उद्या येते हं मी. तू गौरीला घेऊन जा हॉस्पिटलमध्ये. हो बाबा ऐका ना, म्हणजे डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. आता हे काय नवीन काढलंस तू? डॉक्टरांकडे जाऊन तपासून घे एकदा. बाबा हो, तुम्हाला वाटते तसं खरंच काही नाहीये. मला फक्त पित्ताचा त्रास होतोय आणि आणि बाबा शिवलाही कल्पना आहे याची. बाबा मला माहितीये की तुम्हाला माझी किती काळजी. आई बाबा हो, आम्ही अजून सेटल पण नाही झालो होत आणि आम्हाला कळते आमची जबाबदारी. तुम्ही नका काळजी करू आणि तुम्हाला टेन्शन येईल ना असं आम्ही कधीही वागणार नाही. पण एकदा डॉक्टरांना दाखवलं तर काय फरक पडतो? अहो ते सांगते ना तसं काही नाहीये म्हणून. आणि काय तिला उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होतो. आपल्यासाठी नवीन नाहीये ते, तसंही असेल कदाचित. हो बाबा, फक्त पित्ताचा त्रास होतोय मला, बाकी काही झालेलं नाही. खरंच सांगते मी. ठीक आहे, तू म्हणतेस तसं आहे तर तसंच असेल. विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाकी कुणी कसं असो, पण माझी लेक बाबाची काळजी नक्की समजू शकते. ती जबाबदारीने वागणारच. शेवटी बापासारखी समजूतदार आहे ना ती. खरंच काय गो सरे, ही का पित्ताचा त्रास आहे आता? माका असा झाला होता की मी पंतवंडाचा तोंड कधी बघीन एकदाचा. तर हे काय अहो जरा गप्प बसा. पतोंडाचं तोंड बघतायत. एक पतोंड येते ना, मग झालं तर. बडबड बडबड बडबड. होय गो बाय. चल पिऊ आपण लिंबू सरबत. बंद कर रहे हैं, रहने दो. ए रुक 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 रुक. अरे अरे थांब ना शिव. अरे वेणुबाई असताना घाबरता कशाला? आपली मुंबईमध्ये खूप मोठी ओळख आहे. थांब. अरे दादा 2 ग्लास भरा लिंबू सरबत. तोंडर ना बोलतो रे मला. थांब दादा 2 ग्लास लिंबू सरबत बनव ना प्लीज. प्लीज माझा मित्र त्याला पाहिजे. प्लीज प्लीज. अरे आपल्या इजेचा सवाल आहे जरा कर. 2 ग्लास थंड एकदम बर्फ टाकून. तो मला घाबरला. अरे हाँ शुगर ना थोड़ा सा एक्स्ट्रा डालो चलेगा. और परेशान मत करो. तुझा काय असा मूड ऑफ झालाय? हाँ थैंक यू सो मच. अरे क्या शिव इतना गुस्सा क्यों हो रहा है? तो और क्या करें मैडम? आपने देखा ना बाबा कैसे बात करते हैं हमसे. गौरी जी को भी वही सही लगता है. अरे गौरी बाबांची लाडकी आहे ना, तुला माहिती आहे ना. सोसायटी मधली मुलं आहेत ना तिकडे आधीच्या घरामध्ये गौरीच्या बाबांना ना ते अँग्री ओल्ड मॅन बोलायचे. कधी कधी मजेत. मजाक चल रही है यहाँ पे. मी असं बोललो आता. मी आता हे बोललो मराठीमध्ये. शिव तुझ्या मराठीनं अजून पण इम्प्रूव्ह नाही झालंय. तुला अजून पण ना मराठी पूर्णपणे नाही कळत. हाँ पर हमें इतना समझ में आता है कि हमारा पेशेंस बिल्कुल खत्म हो गया. हाँ ते मला बघूनच कळलं.
ते हिंदी फिल्मचा हिरो नाही का, एका झटक्यामध्ये दारूचा पॅक संपवून टाकतो असा, तसं तू आता एका झटक्यामध्ये हा लिंबू सरबतचा ग्लास संपवून टाकला असा एकदम. मला पण नाही जमत. वेणु, ये आइडिया अच्छा है. कौन सा आइडिया? क्या कौन सा, क्या बोल रहे हैं? ये आइडिया जो तुमने अभी दिया बढ़िया आइडिया है. मेहनत दिया, इसमें क्या मिला था भैया? दादा क्या बोल रहे हैं? ये बिल्कुल सही तरीका है गौरी जी के सर से बाबा का भूत उतारने के लिए. तुम बस साथ दो हमारा. क्या मुझे क्या करना पड़ेगा? क्या बोल रहे हैं? हम सब समझाते हैं रास्ते में, ठीक है? इनको पैसे दे देना. मुझे चलो क्या करना पड़ेगा शिव? चलो ना. है, मुझे पैसा देना पड़ेगा ऐसा लग रहा है. शिव, ये रख लो. कीप द चेंज. ऊन पण लागत नाही. खूप उशीर झाला. हा कुठे राहिलाय हा? अरे शिव सांभाळून. अरे चप्पल काढ, चप्पल काढ, चप्पल काढ. अरे यार, अरे सांभाळून सांभाळून. हळू हळू. हाथ छोड़ो तुम हमारा. हम बिल्कुल ठीक है, कुछ अरे नहीं. तुला मी कसं काय सोडू? तेरा तोल जा रहा है यार. तोल तुझा खाली पडतोय. सांभाळून सांभाळून. बिल्कुल ठीक है हम. बिल्कुल. वेणू, काय काय झालं याला? अरे काय सांगू तुला आता. अरे हा बघ ना असं करतोय. ए सांभाळून शिव, सांभाळून. ये ठीक, बिल्कुल ठीक है. हम कोई टेंशन नहीं है. बिल्कुल ठीक है. अगं गौरी, आज त्याने जरा जास्त. आप यहाँ क्या कर रही है? आप जाइए अपने बाबा के पास रहिए, सामने रहते हैं वो. जाइए आप, जाइए. तू असं काय बरं होतोस? तू तू बस. ए, छोड़िए हमें. नहीं, हमारे पास हमारा वेणु है, हमारा साथी, हमारा दोस्त. ये संभालेगा हमें, है ना वेणु? आता नाही, आता नाही, आता नाही. मला दाढी लागेल तुझ्या. आता किस नाही. नाही ए गौरी जरा थांब, थांब. याला मी सांभाळतो. अगं अरे माझ्या पॅन्ट खाली येतं ना. अरे यार शिव, हे बघितलं पॅन्ट खाली येते ना, खाली पडतं. मला कळत नाही काय करायचंय. थांब 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 थांब. मी सांभाळतो. थांब शिव, तू इकडे झोप, इकडे झोप, इकडे झोप. अरे ऐसा ऐसा इधर ये बाबा. इथे इथे झोप, इकडे झोप, इकडे झोप. सांभाळून सांभाळून बाबा. इकडे खाली जा, खाली जा. वेणू, अरे अरे यार, असं का करतोय मला काहीच कळत नाहीये. आणि मी असं का करतोय ते पण मला काहीच कळत नाहीये. पण हा भेटला कुठे तुला? भेटलं? अगं मला सापडला. देवदास सारखा दारू पीत बसला होता. देवदास? काय ते फिल्म नाही का देवदास? त्यात तो दारू पितो खूप. मग ती चंद्रमुखी असते, मग ती पारो असते, मग ती पारो त्याला सोडून जाते बघ, आणि मग तो देवदास बनतो. तसं याचं झालंय. गौरी, या देवदासची पारो तू आहेस. वेणू, अरे काही काय बोलतोस? मी कुठे सोडून गेले त्याला? सोडलं नाही मला माहितीये, पण तरी पण या बिचाराला एकटं फिलिंग होतं ना. त्याला पण लोनली वाटतं ना. ह्याचा अर्थ काय होतं? तू सोडलं असंच होतं ना ह्याचा अर्थ. वेणू, अरे तू काही काय बोलतोस? शिव असं काय म्हणाला का तुला? गौरी, तो बिचारा काय बोलणार सांग मला. एक तो देवदास जो वैतागून बनारसला गेला होता, आणि हा देवदास जो आधीपासूनच बनारसचा आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पण गौरी तुला मी सांगतो, त्याच्या लाईफ मध्ये ना कधी पण चंद्रमुखी येऊ शकतो. नाही म्हणजे असं मला वाटतंय. तुला मी एक मित्र म्हणून सांगतो गौरी, तुझ्या बाबांना खुश करण्याच्या चक्कर मध्ये ना माझा मित्र एकटा पडलाय गौरी. आणि माझ्या मित्राला एकटं पडलेलं मला नाही चालणार गौरी. नाही वेणू, असं कधीच नाही होणार. मी त्याला एकटं नाही पडू देणार. वेणू गौरी थांब थांब. नाही त्याला आता एकटं पडू दे, इकडे काय प्रॉब्लेम नाही. ते काय नाही, त्याच्या दारूच्या वास तुला प्रॉब्लेम होईल, जरा त्रास होऊ शकतो ना म्हणून. गौरी, माझ्या मित्राची काळजी का गौरी. मला मी वेणू, अरे शिव